कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं 40 जागांची मागणी केल्याचे संकेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिलेत। युतीतील जागा वाटप हे भाजप शिवसेनेची प्रत्यक्ष ताकद, नगरसेवकांची संख्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच ठरणार असून अंतिम निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे यांनी भाजपच्या 6 जागा असून शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत, त्यामुळे कल्याणमध्ये एकूण 30 जागांची मागणी करणार असल्याचं सांगितलं होतं आणि यावर बोलताना कपिल पाटील यांनी हे विधान केले। आमचे लोक ही 30 जागा मागतील, मागणी आहे। शेवटी निर्णय कधी होतो, त्यांच्याकडचे प्रमुख लोक, आमच्याकडचे प्रमुख लोक एकत्र बसतील आणि मग कोणाला 30 द्यायचे आणि कोणाला 7 द्यायचे याच्यावर चर्चा होईल। खरं युतीचं फॉर्म्युला हे राज्य स्तरावरून केंद्र स्तरावरून हा ठरलेला आहे, कशा पद्धतीने कोणाला जागांचं वाटप केलं पाहिजे। राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या